पण मला आधीपासूनच कधीच वाटलं नाही की पुण्यात राहावं किंवा शहरामध्ये राहावं. लोक घरातल्या चुली बंद करून हॉटेलमध्ये जातात चुलीवरचं जेवण जेवायला. मला हे लॉजिकच लवकर समजत नव्हतं की बाबा आपण जे आपल्या जवळचं आहे ते सगळं सोडून दुसऱ्या मार्गाला जाऊन परत आपण त्याच मार्गाला यायला. मग आपल्याला तर देवाने तोच मार्ग दिलाय, तिथंच आपला जन्म दिलाय, खेडेगावामध्ये सगळं आपल्या आजूबाजूला आहे. घरामध्ये शेती आहे, गायी आहेत, आई वडील शेतकरी आहेत. आणि असं वाटायचं की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होतोय. मग शेतकऱ्याची मुलं का शेतकरी होत नाहीत? कारण की बाहेर ते प्रॉपर्टी घेऊ शकत नाहीत, फक्त उदरनिर्वाह करू शकतात, 4 व्हीलर घेऊ शकत नाहीत. तर मी उसामध्ये लसूण 2 एकर लावून नवीन प्रयोग केला, तर मला 2,30,000चा लसूण झाला. मी माझ्या 4 व्हीलरची स्वतः शेतीवर फक्त उदरनिर्वाह चालतो, स्वप्न पण पूर्ण होतात. फक्त आपण थोडीशी दिशाभूल झाले. म्हणजे त्या तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे की तुझं आहे तुझं पाशी पण तू जागा चुकलाशी. आपण थोडंसं चुकलो, पण सरांसारखे मार्गदर्शक आहेत ते आपल्याला वाट दाखवून योग्य मार्गावर नक्कीच घेऊन येतील आणि आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे. आणि सर्वांना असं वाटतं की आपल्या मुलांना इंग्लिश स्कूलला जावं किंवा चांगल्या ह्याच्यामध्ये शिकावं. मला काय म्हणायचं, आपला मग जन्मच आपण इंग्रजाच्या कुठेतरी अमेरिकेत इंग्लंडमध्ये झाला असताना देवाने आपल्याला दिलंयच मराठी भाषेत जन्माला, मराठी घरात जन्माला. आपण आपलं सोडून दुसऱ्याचं कल्चर का स्वीकारायचं? म्हणून मी माझ्या मुलाला जिल्हा परिषद शाळेमध्येच घातलंय शिकण्यासाठी. आणि माझी अशी इच्छा आहे की प्रत्येक जण आपलं लग्न करतो, स्वतःच बघतो, स्वतःचा संसार ओढतो, त्याचं जे आयुष्य आहे ना त्यानं दुसऱ्याच्या उपयोगाला यावं, माझी एवढीच इच्छा आहे. तो जन्मल्यापासून त्याच्यामुळे मी आतापासूनच त्याला असे संस्कार, मग आधी मला ते नॉलेज असलं पाहिजे ना. मला जर नॉलेज नाही तर मी काय लेकराला शिकवणार आहे? जे जाऊन स्वतः तलवार चालवायला, घोडा चालवायला सगळं येत होतं, म्हणून त्यांचा शिवबा घडला. तसं आधी मला नॉलेज घ्यावं लागेल आणि मग माझ्या मुलाला शिकवावं लागेल. म्हणून मी हे बाकीचे प्रयत्न करते.